मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी। कुर्ला, बांद्रा, चेंबूर आणि सॅन परिसरामध्ये जोरदार पाऊस। महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर। ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या। घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवनही विस्कळीत, तर अनेक भागातील रस्ता खचल्यानं वाहतुकीवर परिणाम। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात। दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली गावामध्ये 10 घरं पाण्याखाली। बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। बारामतीच्या पिंपळी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन। अलर्ट जारी। अजित पवार तातडीनं पुण्याहून बारामतीसाठी दाखल। बारामतीसह दौंड तालुक्यामध्ये एनडीआरएफचं पथकही पोहोचलं। स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून मोबाईल कॅमेऱ्यात कैद, तर नाशिकच्या सिन्नर शहरात देखील भीषण परिस्थिती। अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित। महाराष्ट्रात यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल। 6 जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार, तर सातारा, कोल्हापूर, बुलढाण्यामध्ये उद्या मुसळधार पावसाचा इशारा। जोरदार पावसाचा कांद्याला मोठा फटका। वादळी वाऱ्यानं धान पिकं भुईसपाट, तर मान्सूनच्या पावसाची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। पुण्यात पुन्हा एक हुंडाबळी। पिंपरी चिंचवडमध्ये 50 हजारांसाठी विवाहितेचा छळ। 22 वर्षीय तरुणीची लग्नाच्या 5 महिन्यातच आत्महत्या। आरोपी पती गजानन आणि नणंद राधा अटके। हगवणे कुटुंबियांचं बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेंचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका। मध्य प्रदेश आणि हरियाणामधील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला। ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या देखील सूचना।